हॅलो एव्हरीवन, सर्वांचं स्वागत आहे इन्स्पायर कॉमर्स कट्टा या चॅनलमध्ये. आता या चॅनलमध्ये आज आपण बुक किपिंगच्या कन्सेप्ट पाहणार आहोत. बुक किपिंगच्या कन्सेप्टमध्ये जे विद्यार्थी 10वी वर्गाची परीक्षा देऊन आता 11वी कॉमर्ससाठी प्रवेश घेतलेले आहेत किंवा जे विद्यार्थी 12वी क्लासमध्ये शिकत आहेत पण त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, अशा आम्ही आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर चला तर मग विनाविलंब आपण आपल्या कंटेंटला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे बेटा की 10वीतून 11वीत जेव्हा कॉमर्सला विद्यार्थी येतात त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या माइंडमध्ये एक क्वेश्चन मार्क असतं की नेमकं कॉमर्स म्हणजे काय, कॉमर्समध्ये कशा प्रकारे आपण या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू शकतो. तर यामध्ये करिअरच्या संधी तर खूप आहेत, पण मी तुम्हाला वर्ड टू वर्ड आज सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे. तर सर्वात फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत असं पाहिजे कॉमर्स म्हणजे काय. तर कॉमर्स म्हणजे काय, कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. आता नेमकं लक्ष द्या, यामध्ये दोन शब्दावरती फोकस केलेला आहे, एक आहे बाईंग आणि दुसरा आहे सेलिंग. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय तुम्हाला सांगतो, कॉमर्स म्हणजे वस्तूची विक्री करणे किंवा वस्तूला खरेदी करणे, यालाच फक्त कॉमर्स म्हणतात. असं एवढंच नव्हे तर वस्तू खरेदी विक्री करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतो त्या सर्वाला आपण काय म्हणतो, कॉमर्स म्हणतो. कॉमर्स इज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड ऑल्सो ऑल द थिंग्स विच इज हेल्पफुल टू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. ओके, म्हणजे व्यापारासाठी येणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, कॉमर्समध्ये होतो. आता हे जर तुम्हाला कळालं असेल तर नेमकं तुम्हाला हे प्रश्न पण माहिती झाला असेल की बाईंग अँड सेलिंग कोण करतात, बिझनेस करतात, बरोबर. म्हणजे आपल्याला हा जो विषय आहे या विषयामध्ये बिझनेसमॅनच्या अँगलने जे काही विषय असतात, आता फॉर एक्झाम्पल अकाउंटिंग असेल, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स असेल, OCM सारखा विषय असेल त्याला ऑर्गनायझेशन कॉमर्स मॅनेजमेंट आपण म्हणतो, त्याचबरोबर SP सेक्रेटरियल प्रॅक्टिस असेल, या सर्व विषयाचं डिटेल नॉलेज आपल्याला या कॉमर्स स्ट्रीममध्ये भेटणार आहे. ठीक आहे, चला तर मग विनाविलंब आपण आपल्या नेक्स्ट स्क्रीनवरती येऊ. या स्क्रीनमध्ये आपण पाहत आहोत इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. हा आपला 11वी कॉमर्समधील सर्वात पहिला चॅप्टर आहे, ज्यामध्ये या चॅप्टरला शिकत असताना तुम्हाला इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे हा चॅप्टर आपल्याला कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकायचा आहे, बिझनेसमॅनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकायचं आहे. जेव्हा बिझनेसमॅनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण शिकतो, कोणताही बिझनेसमॅन जेव्हा एखाद्या बिझनेसची सुरुवात करतो, बिझनेसला स्टार्ट करतो, त्यामध्ये त्याचं सर्वात महत्त्वाचं इंटेन्शन असतं ते म्हणजे काय, प्रॉफिट कमवणे. त्यालाच आपण काय म्हणतो, नफा कमवणे. कुठलाही बिझनेस नफ्याशिवाय चालू शकत नाही आणि कुठल्याही बिझनेसला जर व्यवस्थितरित्या रन करायचा असेल तर त्या बिझनेसला प्रॉफिट हवाच हवा, नाहीतर बिझनेसमध्ये लॉस पण सफर करावा लागतो. आता नेमकं बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या दोघांमध्ये डिफरन्स काय. आता बुक किपिंगचा अर्थ, बुक किपिंग म्हणजे काय, रेकॉर्ड ठेवणे. काय करणे, बिझनेसचे जे काही ट्रान्झॅक्शन होतात, परचेस असेल, सेल्स असेल, एक्सपेन्सेस असेल, इन्कम असेल, रिसीव्ह पेमेंट, या सर्व ट्रान्झॅक्शनला रेकॉर्ड करणे म्हणजे काय, बुक किपिंग. आणि त्या रेकॉर्डला मेंटेन करणे एका सिस्टमॅटिक वेने म्हणजे अकाउंटिंग. म्हणजेच काय, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या दोन वेगवेगळ्या शब्दांना एकत्रितरित्या येऊन कोणताही बिझनेसमॅन काय करतो, बिझनेससाठी अकाउंटिंग करत असतो. आता नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण या दोघांमधील फरक काय नेमकं ते पाहूया. बघा, या स्क्रीनमध्ये इथे दिलेलं आहे की बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. बघा, बिझनेसमध्ये जे डे टू डे ट्रान्झॅक्शन होतात, डेली ट्रान्झॅक्शन होतात, कुठलाही बिझनेस जेव्हा स्टार्ट झालेला असतं त्या बिझनेसमध्ये डेली परचेस, सेल्स, एक्सपेन्सेस, इन्कम या सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन होतच असतात आणि या सर्व ट्रान्झॅक्शनला रेकॉर्ड करणे, बघा हा महत्त्वाचा की पॉईंट आहे, रेकॉर्ड करणे म्हणजेच काय, बुक किपिंग. आता हे बुक किपिंगचं फरक तुम्हाला कळाल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की अकाउंटन्सीमध्ये आणि बुक किपिंगमध्ये काय डिफरन्स असेल. आता बघा, बुक किपिंग रेफर्स टू रेकॉर्डिंग ऑफ डेली ट्रान्झॅक्शन वेअर अकाउंटिंग इन्क्लूड रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग अँड ॲनालायझिंग ऑफ द अँड फायनलायझेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच काय, अकाउंटिंगमध्ये आपण ट्रान्झॅक्शनचं क्लासिफाय करतो, त्याला समराईज करतो, त्याला
वेगवेगळ्या पद्धतीने फायनलाइज करतो. म्हणजे अकाउंटिंग हे बुक किपिंगपेक्षा खूप वाईट कन्सेप्ट आहे असं त्याला आपण कन्सिडर करू शकतो. आता नेमकं या दोघातील फरक जर तुम्हाला कळाला असेल तर आपण आपल्या नेक्स्ट कंटेंटवरती जाऊया. आता नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग, म्हणजे बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत. आता आपल्याला बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ह जेव्हा पाहायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिले आहे इथे टू कम्प्लीट रेकॉर्ड्स. बघा, कोणत्याही बिझनेसमॅनला बिझनेसचा जर रेकॉर्ड मेंटेन करायचा असेल तर त्याला बुक किपिंग हे करावीच लागणार आहे. त्याचबरोबर जे बिझनेसमधील ट्रान्झॅक्शन असतात त्यांना सिस्टमॅटिक मॅनरने, म्हणजेच एका सिस्टमॅटिक वेने रेकॉर्ड करणं खूप महत्त्वाचं असते. आता सिस्टमॅटिक रेकॉर्ड म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रॉपर डेट असली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॉपर अमाऊंट असलं पाहिजे, त्यामध्ये प्रॉपर वेने, जसं ज्या पद्धतीने आपण क्लासमध्ये 2 बुक करतो, एक रफ बुक आणि दुसरं फेअर बुक. रफ बुक म्हणजे काय, आपलं जर्नल जे काही डेली ट्रान्झॅक्शन होतात. पण फेअर बुक म्हणजे काय, लेजर. तर हे लेजरचं सिस्टमॅटिक वेने आपण काय करू शकतो, बुक किपिंगमध्ये रेकॉर्डिंग करू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट आहे यामध्ये रेकॉर्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ओनली. बघा, आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, प्रत्येक बिझनेसमध्ये 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. एक असतात मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि दुसरं असतं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, जे ट्रान्झॅक्शन पैशाशी संबंधित असतात तेच आपण बुक किपिंगमध्ये रेकॉर्डिंग करतो. जे पैशाशी संबंधित नसतात, क्रेडिट ट्रान्झॅक्शन सोडून बाकीचे जे ट्रान्झॅक्शन असतात ते आपण बिझनेसमध्ये रेकॉर्ड करणार नाही. म्हणजेच काय, आपले पर्सनल ट्रान्झॅक्शन आपण बिझनेसच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार नाही. यामध्ये फक्त बिझनेसच्याच गोष्टी आपण रेकॉर्ड करत असतो. त्याचबरोबर थर्ड आहे यामध्ये ॲक्ट ॲज अन इव्हिडन्स, म्हणजे आपली जी बुक किपिंग आहे ते आपल्यासाठी इव्हिडन्स म्हणून सुद्धा काम करते. त्याचबरोबर असर्टेन प्रॉफिट अँड लॉस ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. आपल्या बिझनेसमध्ये जे काही प्रॉफिट झालं आहे, जे काही लॉस झाला आहे ते आपल्याला कळणार कसं, ते आपल्याला फक्त बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याच्यामध्येच कळू शकते. त्याचबरोबर बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, लक्ष द्या. काही विद्यार्थी नवीन असतील, त्यांना अकाउंटिंगचे काही टर्म्स माहिती नसतील, तर मी आज या तुम्हाला प्रत्येक वर्ड टू वर्ड कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. तर फायनान्शियल पोझिशन म्हणजे प्रत्येक बिझनेसची आर्थिक कंडिशन कशा पद्धतीने आहे, म्हणजे बिझनेस हा प्रॉफिटमध्ये आहे का बिझनेस हा लॉसमध्ये आहे, बिझनेसमध्ये पुरेसा आपल्याला बॅलन्स मेंटेन आहे का, बिझनेसमध्ये खर्च किती होत आहेत, बिझनेसमध्ये इन्कम किती होत आहे, या सर्व गोष्टीचं डिटेल ॲनालिसिस म्हणजे काय, फायनान्शियल पोझिशन. आणि जेव्हा आपण अकाउंटिंग करतो तेव्हा आपल्याला वर्षाच्या शेवटी आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे सुद्धा कळायला लागतं. त्यानंतर टू नो द बिझनेस प्रोसेस ग्रोथ अँड प्रॉफिटेबिलिटी. आपल्या बिझनेस प्रोसेसला ग्रोथ कशा पद्धतीने करायचं आहे, आपलं प्रॉफिटेबिलिटी कसं आहे. आपण काय करतो, बऱ्याच वेळेस प्रत्येक वर्षी आपल्या बिझनेसचं प्रॉफिट कम्पेअर करतो ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. तर त्यामध्ये आपल्या बिझनेसचं ग्रोथ लेवल कसं आहे, बिझनेसचं प्रोग्रेस कसं आहे, हे सुद्धा आपल्याला अकाउंटिंगमुळेच कळतं. जर आपण अकाउंटिंग बुक किपिंग केलीच नाही तर बिझनेसमॅनना या सर्व गोष्टी कळणार नाहीत. म्हणून हे सर्व काय होते, ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक किपिंग, म्हणजे बुक किपिंगचे हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो अकाउंटिंग बेसिक टर्म्स यामध्ये काही दिलेले आहेत. अकाउंटिंगमध्ये कोणत्या कोणत्या बेसिक कन्सेप्ट असतात हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या कन्सेप्ट जे आहेत स्टेप बाय स्टेप बघूया. आता यामध्ये जे कन्सेप्ट आहेत त्यामध्ये सर्वात पहिला कन्सेप्ट आहे आपल्या स्क्रीनवरती. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे अकाउंटिंगच्या विद्यार्थ्यांना की नेमकं बिझनेस म्हणजे काय. आता बघू शकतो आपण सर्वजण स्क्रीनवर, बिझनेस इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. कोणती ॲक्टिव्हिटी आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे पैशाशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे. इट इन्व्हॉल्व्स एक्सचेंज, परचेस, सेल ऑर प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ अ मोटिव्ह टू अर्न प्रॉफिट. बघा, आता हे सर्वात महत्त्वाचं आहे. का, कोणतीही बिझनेसमध्ये केलेली जाणारी ॲक्टिव्हिटी जी आहे त्यामध्ये एक्सचेंज असेल. एक्सचेंज म्हणजे काय, एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घेणे किंवा पैशाच्या बाबतीमध्ये आपण काही वस्तू घेतो म्हणजे एक्सचेंज करतो. त्याचबरोबर वस्तू खरेदी करणं असेल, वस्तू विकणं असेल, त्याचबरोबर प्रोडक्शन असेल, या सर्व गोष्टींचं रिलेशन कुठे ना कुठेतरी पैशाशी येतो. म्हणून या सर्वांना आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणतो. या सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी बिझनेसद्वारे कशासाठी केल्या जातात, विथ द इंटेन्शन टू अर्न प्रॉफिट, म्हणजेच नफा कमवण्यासाठी या सर्व ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. यालाच आपण काय म्हणतो, बिझनेस म्हणतो. थोडक्यात बिझनेस म्हणजे अशी ॲक्टिव्हिटी जी पैसे कमवण्यासाठी केलेली आहे बिझनेसमॅनद्वारा. आता नेक्स्ट त्यामध्ये आपण बघू शकतो प्रोप्रायटर. आता प्रोप्रायटर म्हणजे कोण,
बिझनेसचा जो ओनर आहे, बिझनेसचा जो फाउंडर आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रोप्रायटर ऑफ द बिझनेस. म्हणजे जो व्यक्ती सर्वात सुरुवातीला व्यवसायाला स्टार्ट करतो, व्यवसायामध्ये भांडवल कॅपिटल इन्व्हेस्ट करतो, या सर्व व्यक्तींना आपण काय म्हणतो? प्रोप्रायटर्स म्हणतो. ओके. त्यानंतर सेकंड स्क्रीनमध्ये आपण पाहू शकतो की ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. त्याला मराठीत आपण काय म्हणतो? व्यवहार. आता कुठल्या प्रकारचे व्यवहार आपल्या व्यवसायामध्ये होतात ते आपण पाहू शकतो. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज फॉर मनी ऑर मनीज वर्थ. बघा, जेव्हा दोन पार्टीमध्ये एक्सचेंज कधीही एका पार्टीमध्ये होत नसतं, इथे आपण बघू शकतो. जेव्हा दोन पार्टीमध्ये पैशाच्या संदर्भात किंवा मनीज वर्थ, मनी किंवा मनीज वर्थ म्हणजेच काय? पैसा किंवा पैशासारखी समान कुठलीही वस्तू या दोघांचं एक्सचेंज होतं, तेव्हा त्या घटनेला काय म्हणलं जाईल? ट्रान्झॅक्शन म्हणलं जाईल. बरोबर. ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट हे वेगळे आहे. ट्रान्झॅक्शन हे आपल्याला करावं लागतं आणि इव्हेंट जे आहेत ते ऑटोमॅटिकली होत असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ट्रान्झॅक्शन केलात परचेस, तर ॲटोमॅटिक काय होईल? एक्सपेन्सेस होईल. बरोबर. तर बिझनेसमध्ये दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहेत, आपण इथे पाहू शकतो. लक्ष द्या. हे आहे पहिला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी म्हणजे काय? मॉनिटरीचा अर्थ सर्वात पहिले समजून घ्या. रिलेटेड टू मनी. जे पैशाशी संबंधित आहेत त्यांना म्हणतो आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन येतात. बघा, पहिला आहे कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? समजा ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीच्या शॉपवरती, बी हा बिझनेसमॅन आहे, या व्यक्तीच्या शॉपवरती जेव्हा तो एखादी वस्तू खरेदी करायला जातो, ए नावाचा व्यक्ती जो आहे तो त्याला कॅश देतो, तर याला म्हणायचं कॅश ट्रान्झॅक्शन. पण जेव्हा ए नावाचा व्यक्ती हा कॅश देत नाही, तो उधारीवरती वस्तू घेतो, जेव्हा उधारीवरती वस्तू घेतो त्यावेळेस त्याला म्हणायचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बघा, यामध्ये लिहिलेलं आहे कॅश पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली, देन इट इज कॉल्ड ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. वेन कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली. आता लक्ष द्या, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीवरचं तर ट्रान्झॅक्शन असतं, पण कॅश मिळत नाही अशातलं पार्ट असतं का? नाही. कॅश मिळते पण इमिडिएटली मिळत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके. त्यानंतर आहे नेक्स्ट नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये बार्टर सिस्टीम तुम्ही ऐकलं असेल. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस पैसे हे अस्तित्वातच नव्हते त्यावेळेस लोक बार्टर सिस्टम यूज करायचे. बार्टर सिस्टम म्हणजे काय? बार्टर सिस्टम म्हणजे वस्तू विनिमय. एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसऱ्या वस्तू घ्यायचे. फॉर एक्झाम्पल, समजा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गहू असायचे, त्याला तांदूळ पाहिजे असतील, तर तो ज्याच्या शेतामध्ये तांदूळ आहे त्याला तो आपले गहू द्यायचा आणि त्याच्याकडून तांदूळ घ्यायचा. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये पैशाचं ट्रान्झॅक्शनच नव्हतं, तेव्हा जे ट्रान्झॅक्शन होतं ना, त्या ट्रान्झॅक्शनला म्हणतो आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. कारण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन हे पैशाशी संबंधित नसतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज. इथे आपण या पिक्चरमध्ये बघू शकतो काय होते, गुड्सच्या बदल्यामध्ये गुड्स येत आहेत. ओके. त्याला म्हणतो आपण बार्टर सिस्टम. ओके. तर दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ओके. आफ्टर दॅट सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे कॅपिटल. आता तुम्ही सर्वजण कॅपिटल हे ऐकलं असेल बऱ्याच वेळेस. कॅपिटल म्हणजे नेमकं काय? तर कॅपिटल म्हणजे बिझनेसच्या इनिशियल स्टार्टिंगला बिझनेसमॅनने जे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत त्या पैशाला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणत असतो. कॅपिटल पाहू शकता आपण स्क्रीनवरती काय डेफिनेशन आहे. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन टू द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे कॅपिटल म्हणजे असे अमाऊंट जे बिझनेसच्या ओनरने बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. बघा, बिझनेसच्या ओनरने इन टू द बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे म्हणजेच काय? कॅपिटल. आता ड्रॉविंग हे एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आहे. एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट म्हणजे काय? जेव्हा बिझनेसमॅन स्वतःच्या पर्सनल यूजसाठी पैसे घेऊन जातो त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग. बघू शकता आता आपण इथे सांगितलेलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये हे बघा, आपण एक एक्झाम्पल इथं घेऊ. समजा ए नावाचा व्यक्ती आहे, तो बिझनेसमॅन आहे. तो कोण आहे? बिझनेसमॅन. या ए नावाच्या व्यक्तीने
बिझनेसमध्ये जे पैसे टाकले होते, कशामध्ये पैसे टाकले होते? बिझनेसमध्ये. बिझनेसमध्ये जे पैसे टाकले होते त्याला म्हणायचं कॅपिटल. आणि बिझनेसमधून जे पैसे त्यांनी पर्सनल यूजसाठी म्हणजे त्याच्या घरच्या यूजसाठी काढून घेतले त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग. म्हणजे कॅपिटल आणि ड्रॉइंग हे काय, हे दोन या कन्सेप्टमधून आपल्यासमोर एक्सप्लेन होत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे गुड्स. आता गुड्स म्हणजे काय नेमकं तुम्हाला माहिती आहे? एनी आयटम मटेरियल अँड कन्झ्युमेबल म्हणजेच काय, एखादी अशी वस्तू जे कन्झ्युम करण्यासारखी असते किंवा मटेरियल असते. म्हणजे गुड्स कोणत्याही वस्तूच्या फॉर्मॅटमध्ये असतात किंवा त्या वस्तू आपण कधी कन्झ्युमसुद्धा करतो. कन्झ्युम म्हणजे त्या वस्तूचा आपण वापर करतो चांगल्या पद्धतीने. ओके, जे विकण्यासाठी ठेवलेले असतात बिझनेसमध्ये अशा वस्तू त्याला आपण काय म्हणतो? गुड्स म्हणतो. त्यानंतर स्टॉक म्हणजे काय, जेव्हा खूप सारे गुड्स असे एकत्रित येतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? स्टॉक म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण शॉपिंग मार्केटमध्ये डीमार्टमध्ये आपण पाहत असतो की खूप सारे गुड्स असतात, त्याला आपण म्हणतो स्टॉक. स्टॉकचं जर आपण पाहायला गेलं तर स्टॉकचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक आहे ओपनिंग स्टॉक आणि दुसरा आहे क्लोजिंग स्टॉक. आता नेमकं ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक या दोघांमध्ये काय डिफरंट आहे? ज्यावेळेस आपला फायनान्शियल इयर जो आहे 1 एप्रिल आणि आपलं फायनान्शियल इयर एंड होतं 31 मार्चला. 1 एप्रिलच्या दिवशी आपल्या स्टॉकमध्ये जेवढी पण इन्व्हेंटरी असेल त्या स्टॉकला ऑन द ओपनिंग डे ऑफ फायनान्शियल इयर जे स्टॉक आपल्या बिझनेसमध्ये असतं त्या स्टॉकला म्हणतो आपण ओपनिंग स्टॉक. आणि जेव्हा आपलं फायनान्शियल इयर क्लोज होतं त्यावेळेस आपल्या बिझनेसमध्ये जे स्टॉक असेल त्या स्टॉकला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की ओपनिंग फायनान्शियल डे म्हणजे 1 एप्रिलला जे आपल्या बिझनेसमध्ये स्टॉक असतं ओपनिंगला त्याला म्हणायचं ओपनिंग स्टॉक. आणि जेव्हा फायनान्शियल इयर क्लोज होतं त्या दिवशी आपली जी ॲक्च्युअल व्हॅल्यू असते स्टॉकची त्याला म्हणायचं आपण क्लोजिंग स्टॉक. म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हे सुद्धा स्टॉकचे दोन टाईप्स पडतात. त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवरती आपण पाहू शकतो डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता डेटर्स म्हणजे कोण? डेटर म्हणजे कस्टमर. डेटर मीन्स नथिंग बट कस्टमर ऑफ द बिझनेस. आपल्या बिझनेसचा कस्टमर. पण डेटरमध्ये आणि नॉर्मल कस्टमरमध्ये काय डिफरन्स असतं हे समजून घेऊ आपण. कस्टमर जो असतो जो कॅशवरती नगद आपल्याकडून ट्रान्झॅक्शन करत असतो, कॅशमध्ये पैसे देऊन वस्तू घेऊन जातो. पण डेटर्स हा असा व्यक्ती आहे जो व्यक्ती क्रेडिटवरती ट्रान्झॅक्शन करतो. क्रेडिट म्हणजे काय? उधारीवरती तो आपल्या बिझनेसकडून काय घेऊन जातो? वस्तू घेऊन जातो. मग ज्या व्यक्तीने उधारीवरती वस्तू नेलेला आहे त्या व्यक्तीकडून बिझनेसला पैसे जेव्हा येणं बाकी असतात आणि ज्या व्यक्तीकडून बिझनेसला पैसे येणे बाकी असतात, बघा, द पर्सन फ्रॉम whom we have to receive money. आपल्याला ज्या व्यक्तीकडून पैसे येणे बाकी आहेत. पैसे का येणे बाकी आहेत? कारण क्रेडिटवरती आपण त्याला सेल केले, आपण त्याला उधारीवरती सेल केलं आहे. म्हणून ज्या ज्या कस्टमर्सला आपण उधारीवरती विकतो, ज्या ज्या कस्टमरकडून पैसे येणं बाकी असतात त्या सर्व कस्टमर्सला आपण डेटर्स म्हणतो. त्याचबरोबर क्रेडिटर्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल इथे एक मी तुम्हाला डायग्राम काढतो त्या हिशोबाने सांगतो. हे आहे ए आहे कस्टमर. ए नावाच्या कस्टमरने एक्स लिमिटेड नावाच्या दुकानावरून गुड्स परचेस केले. पण ते गुड्स परचेस केले क्रेडिटवरती म्हणजे काय? ह्या व्यक्तीने, ए नावाच्या व्यक्तीने एक्स लिमिटेडला सांगितलं की मी तुमचे जे गुड्सचे पैसे आहेत ते 30 दिवसाच्या नंतर देतो. किती दिवसाच्या नंतर? 30 दिवसाच्या नंतर. मग आता एक्स लिमिटेडसाठी ए कोण झाला? ए हा कस्टमर जो होता त्याने उधारीवरती घेतला असल्यामुळे एक्स लिमिटेडच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एला डेटर म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? डेटर्स. आता डेटर्समध्ये बॅड डेट होण्याचेही चान्सेस असतात, ते मी तुम्हाला समोरच्या स्क्रीनमध्ये सांगणार आहे. ओके, आता एक्स लिमिटेड जे आहे त्याने वाय लिमिटेड करून समजा उधारीवरती घेतला आहे. आता वाय लिमिटेड म्हणजे काय? वाय लिमिटेड ही म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी होलसेल शॉप. ठीक आहे. आता होलसेल शॉपवरून तो घेतला आहे, त्याने याच्यावरून काय घेतला आहे? उधारीवरती घेतला आहे. मग त्याने जेव्हा उधारीवरती खरेदी केला आहे त्यावेळेस एक्स लिमिटेडसाठी
वाय लिमिटेडसाठी एक्स लिमिटेड हे कोण होईल? हे होईल क्रेडिटर. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसे देणे बाकी असतात त्यावेळेस त्याला म्हणायचं क्रेडिटर, आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून पैसे येणं बाकी असतात त्यावेळेस त्याला म्हणायचं डेटर्स. बघा आता क्रेडिटर म्हणजे काय? पर्सन टू वी हॅव टू बी पे, म्हणजे ज्याला पैसे देणे आहेत अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? क्रेडिटर्स. आणि ज्याच्याकडून पैसे येणे आहेत त्याला म्हणतो आपण डेटर. ओके, तर डेटर आणि क्रेडिटर हे बिझनेसमध्ये नेहमी क्रेडिट ट्रान्झॅक्शनवरतीच होतात. जेव्हा आपण क्रेडिटवरती म्हणजे उधारीवरती खरेदी करतो तेव्हा डेटर्स होतील, आणि जेव्हा उधारीवरती सेल करतो तेव्हा डेटर होईल, आणि उधारीवरती खरेदी करतो त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी आपण काय होणार? क्रेडिटर होणार. ओके, यू गॉट इट. चला नेक्स्ट स्क्रीनमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट पाहू. पुढची स्क्रीन आहे. नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपल्याला एक्सपेन्सेस बघायचे आहेत. आता एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस म्हणजे थोडक्यात आपल्या व्यवसायामध्ये होणारे खर्च. आता या खर्चाचे सुद्धा 3 प्रकार पडतात. त्यात पूर्वी आपण एक्सपेन्सेस पाहू. मनी स्पेंड बाय बिझनेस ऑर कॉस्ट इन्कर्ड बाय द बिझनेस इट इज कॉल्ड ॲज एक्सपेन्सेस. म्हणजे व्यवसायामध्ये जे पैसे खर्च केले जातात त्याला आपण काय म्हणतो? एक्सपेन्सेस म्हणतो. आता या एक्सपेन्सेसचे 3 टाईप्स आहेत. बघा त्यामध्ये सर्वात पहिला आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? याला आपण म्हणतो भांडवली खर्च. म्हणजेच काय? जेव्हा व्यवसायामध्ये एखादी लॉंग टर्म फिक्स ॲसेट आपल्याला घ्यायची असते, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, फॉर एक्झाम्पल मशिनरी, फॉर एक्झाम्पल फर्निचर, या ॲसेटसाठी जेव्हा आपण पैसे खर्च करतो तेव्हा त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. काय म्हणायचं? कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि हे कॅपिटल एक्सपेंडिचर जे असतात ते लॉंग टर्मसाठी यूज केलेले असतात. बघा आता आपण या चार्टमध्ये बघतो, हे जे डायग्राम आहे, हे जे समोर पिक्चर आहे, या पिक्चरमध्ये जे एक्सपेन्सेस केलेले आहेत ना त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. कारण हे जे बिल्डिंग आहे, हे जे प्रिमायसिस आहे ते बिझनेसमध्ये लॉंग टर्म राहणार आहे. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जे ॲसेट असते त्याला म्हणतो आपण लॉंग टर्म ॲसेट. दॅट्स वाय बिल्डिंग असो, मशिनरी असो, फर्निचर असो, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, जे काय आहे सगळं, या सर्वांना आपण काय म्हणतो? एक्सपेन्सेस. त्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही खर्चे असे असतात जे आपल्या बिझनेसमध्ये डेली बेसिसवर होत असतात. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, दैनंदिन होणारे खर्चे. त्यामध्ये सर्वात पहिले स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, पहिला आहे यामध्ये रेंट. आता रेंट हे प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला द्यावंच लागतं जर आपला बिझनेस रेंटल बेसिसवरती असेल तर. त्याचबरोबर आपल्या बिझनेसमध्ये काम करणारे काही वर्कर्स असतात, त्या वर्करला टाईम टू टाईम सॅलरीसुद्धा आपल्याला मंथली करावं लागते. मग मला सांगा, जे खर्च आपण बार करतो त्या खर्चाला कोणते खर्च म्हणतो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि जे खर्च आपण एकाच वेळेस करतो त्याला म्हणतो आपण कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्याचा यूज आपण लॉंग टर्मसाठी करत असतो. आणि हे जे खर्च असतात रेव्हेन्यू, हे शॉर्ट टर्मसाठी असतात. आता शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे तुम्हाला सांगतो, लॉंग टर्म म्हणजे मोर दॅन 1 इयर आणि शॉर्ट टर्म मीन्स लेस दॅन 1 इयर. ओके. त्याचबरोबर तिसरा हा प्रकार आहे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता या डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा तिसरा प्रकार या दोघांपेक्षा थोडंसं वेगळा आहे. याचं नेचर जे आहे ते तर रेव्हेन्यू आहे, पण याचं यूज जे आहे ना ते लॉंग टर्मसाठी आहे. ते लॉंग टर्मसाठी असल्यामुळे याला आपण डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. आता असं का म्हणतो? यामध्ये बघा एक एक्झाम्पल याचं बेस्ट आहे मार्केटिंग. जेव्हा आपण आपल्या बिझनेसची मार्केटिंग करतो, ही जी केलेली मार्केटिंग आहे या मार्केटिंगचं बेनिफिट आपल्याला या फायनान्शियलमध्ये होईल, दुसऱ्या फायनान्शियल इयरमध्ये होईल, किंवा कोणत्या फायनान्शियल इयरमध्ये होईल भविष्यामध्ये, याच्याबद्दल आपल्या कोणालाच कल्पना नसते. त्यामुळे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आहे त्याला आपण म्हणतो लॉंग टर्मसाठी खर्च, ज्यांचं नेचर आहे रेव्हेन्यू, पण त्या खर्च केलेल्या खर्चाचं फायदा जे आहे ते भविष्यामध्ये होणार असतं, म्हणून त्याला म्हणतो आपण डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फीस, रजिस्ट्रेशन चार्जेससुद्धा याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवरती जाऊ आपण. नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपल्याला इन्कम किंवा रेव्हेन्यू दिसत आहे. आता इन्कम आणि रेव्हेन्यू या दोघांमध्ये काय डिफरन्स होतो त्याप्रमाणे मी तुम्हाला रूल सांगितले होते एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये. ज्याप्रमाणे एक्सपेन्सेस जे असतात, एक्सपेन्सेस जे असतात ते आपण स्वतः करतो आणि लॉस जे आहेत
ते ॲटोमॅटिकली होतात. त्याच पद्धतीने आपल्याला इन्कम जे आहे ते मिळते आणि गेन जो आहे तो ॲटोमॅटिक होतो, जे आपण नॉमिनल अकाउंटच्या रूलमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. तर बघा आता इन्कम म्हणजे काय, मनी रिसिव्ड बाय द बिझनेस फ्रॉम सेलिंग इट्स गुड्स ऑर सर्व्हिसेस इट्स कॉल्ड ॲज इन्कम. बघा व्यवसायामध्ये आपण व्यवसाय 2 गोष्टीसाठी करतो. सर्वात महत्त्वाचं आहे आपलं इंटेन्शन प्रॉफिट आणि त्याचबरोबर सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. तर लक्ष द्या, ज्या पण बिझनेसमध्ये आपलं गुड्सचं बिझनेस असेल किंवा सर्व्हिसचं बिझनेस असेल, या दोघांमध्ये आपल्याला एकच सर्वात महत्त्वाचं फॅक्टर आहे, ते म्हणजे आपलं इन्कम, ते म्हणजे आपलं प्रॉफिट. त्यालाच आपण रेव्हेन्यूसुद्धा म्हणतो. कारण कोणताही व्यक्ती जेव्हा बिझनेस स्टार्ट करत असतं त्यावेळेस त्याचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं उद्देश आहे की नफा कमवणे, प्रॉफिट कमवणे हे त्याचं महत्त्वाचं उद्देश असतं. त्यामुळे इन्कमची डेफिनेशनसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण पाहू शकतो, नेक्स्ट स्क्रीनमध्ये आहे डिस्काउंट. आता बघा, डिस्काउंटला आपण नॉर्मली आपल्या लँग्वेजमध्ये म्हणतो की सूट देणे. सूट देणे म्हणजे काय, किंमत जे असते त्या किमतीला थोडं कमी रेटमध्ये देणे, त्याला आपण म्हणतो डिस्काउंट. आता या डिस्काउंटमध्ये महत्त्वाचं काय, लक्ष द्या. या डिस्काउंटमध्ये आपल्याला परत याचे 2 टाईप्स असतात. बघा पहिले आपण रीड करून घेऊ. डिस्काउंट इज अन कन्सेशन. कन्सेशन म्हणजे काय, सूट गिवन बाय सेलर टू द बायर. म्हणजे दुकानदाराकडून, सेलरकडून बायरला जे सूट दिलेली आहे, जे कन्सेशन दिलं आहे, त्या कन्सेशनला आपण काय म्हणतो, डिस्काउंट म्हणतो. आता या डिस्काउंटचे पण 2 टाईप्स पडतात. एक आहे कॅश डिस्काउंट, एक आहे कॅश डिस्काउंट आणि दुसरा आहे ट्रेड डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटमध्ये काय फरक आहे. ट्रेड डिस्काउंट जे आहे, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू परचेस करायला जातो, फॉर एक्झाम्पल एखाद्या वस्तूची किंमत असेल, एखाद्या गुड्सची किंमत असेल 1000 रुपये आणि परचेस करत असताना 1000ची ती वस्तू आपल्याला दिलेली आहे 800ला, तर यामध्ये 200 रुपये जे आहे ते आपलं काय झाला, ट्रेड डिस्काउंट झाला, ज्यावेळेस आपण परचेस करताना दिलो. आणि कॅश डिस्काउंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल याच एक्झाम्पलमध्ये हे वस्तू होती, याची प्राईस होती 1000, ते वस्तू आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळाली 800 रुपयाला आणि हे जे 800 रुपये होते ते आपल्याला द्यायचं होतं 30 दिवसाच्या नंतर, आफ्टर 30 डेज आपल्याला पैसे द्यायचे होते. पण आपण काय केलो, आपण 5 दिवसाच्या नंतर आफ्टर 5 डेज आपण काय केलो, ते कॅश द्यायला गेलो. तर आपल्याला द्यायचे तर होते 800 रुपये, पण आपण लवकर पेमेंट केल्यामुळे बिझनेसमॅनकडून आपल्याला जे डिस्काउंट दिलं जातं त्या डिस्काउंटला म्हणतात कॅश डिस्काउंट. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये त्याने कॅश डिस्काउंट दिलं आपल्याला 100 रुपीज, म्हणजे आपल्याला टोटल किती द्यावं लागणार, 700 रुपये आपल्याला द्यावं लागणार. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण लवकर पेमेंट करतो कॅशची, त्यावेळेस आपल्याला जे बेनिफिट मिळते त्याला म्हणतो आपण कॅश डिस्काउंट, आणि ज्यावेळेस आपण परचेस करतो त्याला म्हणतो आपण ट्रेड डिस्काउंट. तर हे होते डिस्काउंटचे दोन्ही टाईप्स. त्यानंतर आता जे नेक्स्ट कन्सेप्ट आहेत, आपण या आजच्या लेक्चरमध्ये ज्या कन्सेप्ट पाहिलो आहोत, काही कन्सेप्ट राहिलेले आहेत ते सेकंड पार्टमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतील. त्याचबरोबर या सर्व ज्या कन्सेप्ट आहेत, या सर्व कन्सेप्टला आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर आपण याच्या समोरचे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती आपण जर सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. कारण आम्ही इन्स्पायर कॉमर्स अकॅडमीतर्फे जे विद्यार्थी अकाउंटिंगच्या नॉलेजबद्दल टोटली ब्लँक आहेत, ज्यांना काहीच माहिती नाही कॉमर्समध्ये, त्या विद्यार्थ्यांना आम्ही बेसिक 0 to हिरो बनवण्याचा आमच्या या व्हिडिओपासून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओचा सर्व विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम चांगल्या प्रकारे फायदा घेतला पाहिजे आणि आपले जे मित्र आहेत त्या मित्रांसोबतसुद्धा शेअर केलं पाहिजे. कारण का, त्या मित्रांचासुद्धा या व्हिडिओमधून काही फायदा झाला असेल तर त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस झाला असेल, 1% जरी फायदा झाला असेल तर ते आपल्यासाठी सर्वांसाठी चांगलं असणार आहे. त्यामुळे पाहत राहा हेच व्हिडिओ सर्वजण. हे व्हिडिओ अपलोड होईल आपल्या इन्स्पायर कॉमर्स अकॅडमीच्या चॅनलवरती, तर सर्वजण आमच्यासोबत कनेक्टमध्ये राहा. पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.